गार्गी बाय PN गार्गी अँड सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या आजच्या या भागात मी मधुरा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मराठी चित्रपटसृष्टीत खलनायकाला एक वेगळीच खोली देणारे कलाकार म्हणजे निळू फुले. त्यांचा जन्म 25 जुलै 1931 पुणे इथला. त्यांच्या प्रत्येक भूमिकेत एक खराखुरा अस्सल मातीचा वास होता, पण त्या भूमिकांचा पाया मात्र त्यांच्या आयुष्यातील संघर्षात होता. निळू फुले यांचा जन्म पुण्यातील सासवड तालुक्यातला. घर अत्यंत लहान. वडील कृष्णाजी फुले आणि आई सोनाई फुले आणि 6 भाऊ 4 बहिणी. इतक्या मोठ्या कुटुंबासह त्यांचं बालपण एका छोट्या खोलीत गेलं. मग पुढील काही वर्ष पुण्यातील खडकमाळाळीत. घरची परिस्थिती एवढी बेताची होती की त्यांना प्राथमिक शिक्षणासाठी मध्य प्रदेशात काकांकडे पाठवायला लागलं. पण त्या काकांमुळेच त्यांना पहिल्यांदा कलेशी ओळख झाली. ग्रामोफोनच्या प्लेट्स, मैदानातल्या चित्रफिती आणि साहित्यिकांची पुस्तकं या सगळ्यानेच कलाकार म्हणून पहिलं बीज रोवलं गेलं असावं. 1938च्या सुमारास ते पुण्यात शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये परत आले. इथे शांताबाई शेळके त्यांना शिकवायला होत्या. त्यामुळे शाळा फक्त त्यांना शिक्षण देत नव्हती, तर साहित्यिक आवडही घडवत होती. निळूभाऊंनी मित्र भाई वैद्य, गोपाळ अवस्थी आणि बाबा आढाव यांच्यासोबत राष्ट्रसेवा दलात काम सुरू केलं. इथेच त्यांना सभागृहातील चर्चा, सामाजिक विचार, लोकजागरण आणि नेतृत्वाचा पहिला अनुभव मिळाला. आणि थोड्याच काळात ते कलापथकाचे पथक प्रमुख झाले. वडिलांचं लोखंड आणि भाजीपाल्याचं दुकान हे काही पुरेसं नव्हतं. त्यामुळे मॅट्रिक नंतर उपजीविकेचा विचार करायला लागला. त्यामुळे मग त्यांनी शेतकी महाविद्यालयातून माळी कामाचं शिक्षण घेतलं. नंतर ते आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये माळी म्हणून रुजू झाले. पण राष्ट्रसेवा दलासाठी 1957 मध्ये येरा गबाळ्याचे काम नव्हे हा वग त्यांनी लिहिला आणि सादर केला. हा वग तुफान प्रसिद्ध झाला आणि त्यांची रंगभूमीशी नाळ इथेच जोडली गेली. पण अभिनेता म्हणून त्यांची ताकद होती ती म्हणजे चेहऱ्यावरचे एक सूक्ष्म बदल. पापणी, ओठ, गाल, डोळ्यातला भेद या एका क्षणात त्यांची व्यक्तिरेखा बदलत असे. निळू फुलेंसारखे इतके मोठे अभिनेते पण या ग्लॅमरच्या क्षेत्रात असले तरी सुद्धा त्यांची पाळंमुळं इथल्या समाजाशी जोडलेलीच राहिली. पण या ग्लॅमरच्या क्षेत्रात असले तरी त्यांची पाळंमुळं इथल्या समाजाशी जोडलेलीच राहिली. त्यांनी सामाजिक प्रश्नांना भिडणाऱ्या नाटकात काम केलं. त्याच्यामध्ये सूर्यास्त, सखाराम बाइंडर, बेबी या नाटकाचा उल्लेख करायलाच हवा. सखाराम बाइंडरमध्ये 45 दिवसांच्या अथक तालमीनंतर साकारणारा सखाराम, आणि तो फक्त दमदार नव्हता तर तो मराठी रंगभूमीवरचा गेम चेंजर होता. बेबीमधला राघव आणि सूर्यास्तमधला अप्पाजी या दोन्ही त्यांच्या कारकिर्दीतले अक्षरशः टॉप परफॉर्मन्सेस. अर्थात लोकनाट्यही त्यांनी गाजवलं. कथा अकलेच्या कांद्याची किंवा लवंगी मिरची कोल्हापूरची, तर वसू भगतच्या जंगली कबूतरमध्ये सुद्धा केवळ 3 प्रवेशातून ते लोकांची मनं जिंकत असत. मास्तर एके मास्तर हे नाटक करत असताना त्यांची आणि अभिनेत्री रजनी मुथा यांच्याशी ओळख झाली. दोघांनी मग पुढे जाऊन अगदी साधेपणाने लग्न केलं. अनंत माने दिग्दर्शित एक गाव 12 भानगडीमधल्या झेले अण्णा या भूमिकेने निळू फुले यांना तुफान लोकप्रियता मिळाली. हा चित्रपट पुण्यात 100 आठवडे चालला. यानंतर ग्रामीण खलनायकाचा चेहरा ते बनले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पुढे आला महत्त्वाचा चित्रपट ज्यांच्याशिवाय हा चित्रपट पूर्णच होऊ शकत नाही. डॉक्टर जब्बार पटेल दिग्दर्शित सामना. विजय तेंडुलकरांचं लिखाण, उत्कृष्ट संवाद आणि निळूभाऊंचा जिवंत अभिनय त्याने अक्षरशः इतिहास घडवला आणि यासाठी त्यांना अभिनयाचा राज्य पुरस्कारही मिळाला. नंतर आलेला असाच राजकीय थरारपट सिंहासन. इथला पत्रकार दिगू टिपणीस, त्यांनी स्वतःच्या सामाजिक जाणीवेतून घडवलेली ही भूमिका होती. आजही हा दिगू विसरता येणार नाही असाच आहे. त्यात त्यांचा शेवटचा प्रसंग अंगावर काटा आणतो. त्यांना एका ठिकाणी विचारलं होतं की तुम्ही आत्मचरित्र का लिहित नाही, तर ते म्हणाले की मी स्वतः कसा श्रेष्ठ आहे हे मला काही सांगता येणार नाही आणि म्हणून मी आत्मचरित्र लिहिणार नाही. त्यांनी पडद्यावर साकारलेला खलनायक हा आपल्याला घाबरवत असला तरी खऱ्या आयुष्यात मात्र ते नायकच होते. सामाजिक गोष्टींविषयी अतिशय जागरूक आणि अत्यंत उदार मनाचे. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी त्यांनी भरीव काम केलं. गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेली मदत ही फार मोठी आहे.
पण हे सगळं कुठेही गाजावाजा न करता शेवटच्या काळात अन्ननलिकेच्या कर्करोगाने ते ग्रस्त होते. 13 जुलै 2009 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. आणि त्यांच्यासारखा कलाकार हा खरंच पुन्हा जन्माला येणं अवघड आहे. त्यांचे कुठले चित्रपट तुम्हाला आवडतात हे आम्हाला जरूर कळवा आणि स्मृतिगंधला सबस्क्राईब करायला विसरू नका.